12वीचा गणिताचा पेपरही फुटलेला आहे आणि तशी जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। पेपर सुरू होण्याआधीच 12वी गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं काही पालकांनी म्हटलेलं आहे। या प्रकाराने एकच खळबळ उडवून दिली असून त्यामुळे गणिताच्या पेपरमधल्या सेक्शन ए चे प्रश्न व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे। मात्र बोर्डाने पेपर फुटल्याच्या चर्चांना नकार दिला असून गणिताचा पेपर सोशल मीडियावर झाल्याची फक्त अफवाच असल्याचा दावा बोर्डाने केलेला आहे। इयत्ता 12वीचा गणिताचा पेपर फुटला अशी चर्चा एका बाजूला रंगत असताना दुसऱ्या बाजूला मात्र बोर्डाने स्पष्ट नकार दिलेला आहे। सेक्शन ए मधल्या काही प्रश्न हे व्हॉट्सअॅपवर आणि काही सोशल मीडियावर फिरत असल्याची माहिती पालकांकडून समोर आलेली आहे। मात्र 12वी गणिताचा पेपर फुटला नसल्याची माहिती बोर्डाने दिलेली आहे। त्यामुळे बोर्डाने मात्र हे सगळ्या अफवा असल्याचं म्हटलेलं आहे। गणिताच्या सेक्शन ए चे प्रश्न फुटल्याची चर्चा सुरू असताना बोर्डाने मात्र हे सर्व आरोप फेटाळलेले आहेत। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत पराग ढोबळे। पालकांचं असं म्हणणं आहे की सोशल मीडियावर पेपर लीक झालेला आहे, मात्र बोर्डाने हे सगळं फेटाळलेलं आहे। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच काल खरं तर 12वीचा गणिताचा पेपर होता आणि अगोदरच्या दिवशी महाराष्ट्रात 10वीचा मराठीचा पेपर फुटला असल्यामुळे सगळ्याच पालकांमध्ये एक प्रकारे चिंतेची जे सुकसुक होती ती पाहायला मिळत होती। आणि काल पुन्हा नागपुरात अशा पद्धतीची चर्चा होती दिवसभर की 12वीचा जो गणिताचा पेपर होता त्याचा सेक्शन ए चा जो आहे तो व्हायरल झालेला आहे आणि त्या अनुषंगाने दिवसभर चर्चा होती। या संदर्भात आम्ही बोर्डाचे जे नागपूर महामंडळ बोर्डाचे जे अध्यक्ष आहे चिंतामण वंजारी यांच्याशी सुद्धा फोनवर दूरध्वनीवर संपर्क साधला। त्यांनी सांगितले की आमच्यापर्यंत अशा पद्धतीने पालकांची कुठली तक्रार आली नाही, मात्र चर्चा अशा पद्धतीची आमच्यापर्यंत आली, पण त्याच्यासाठी लागणारे पुरावे पाहिजे होते। कारण की कारवाई करायची असेल किंवा पेपर बाहेर पडला असेल तर तो व्हॉट्सअपवर गेला असता तर आम्ही सायबर विभागामध्ये याची तक्रार केली असती, पण तशी कुठलीही तक्रार किंवा तशा पद्धतीचे पुरावे आमच्यापर्यंत मिळालेले नाही। मात्र ही अफवा होती अशा पद्धतीची सध्या माहिती मिळते। पण अशा किंवा कॉपी जर झाली असेल तर त्या सगळ्या प्रकरणाची जर कुठे कॉपीच्या अनुषंगाने जर काही माहिती मिळाली तर त्याची आम्ही चौकशी करू अशा पद्धतीची माहिती जी आहे ते महामंडळाचे अध्यक्ष जे चिंतामण वंजारी यांनी दिलेली आहे। मात्र कुठेतरी दिवसभर अफवेमुळे पुन्हा एकदा पेपर फुटला होता अशा पद्धतीची चर्चा आहे। याच्यात खरं वास्तव काय याची चौकशी झाली पाहिजे आणि जर फुटला असेल तर ती कारवाई सुद्धा झाली पाहिजे। तर पुराव्यांअभावी सध्या बोर्डाने ही फेटाळलेली आहे गोष्ट आणि अफवा असल्याचं सांगितलेलं आहे। दरम्यान 12वी गणिताचा पेपर फुटल्याचं पालकांनी सांगितलं होतं। पालकांमध्ये चर्चा होती, सोशल मीडियावर पेपर लीक झाला असं सांगितलं जात होतं, मात्र कोणतेही पुरावे सापडले नाही। त्यामुळे बोर्डाने मात्र हे पुराव्यांअभावी ही बाब फेटाळली। या संदर्भातला अधिक तपशील आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शनिवारी सकाळी 11 ते 1:30 दरम्यान गणिताचा पेपर होता। पेपर सुरू होण्याआधी गणिताचा पेपर व्हॉट्सअॅपवर फिरत असल्याची चर्चा। ग्रामीण भागातल्या एखाद्या केंद्रावरनं पेपर व्हायरल झाल्याची चर्चा। पेपरचा काही भाग दाखवून त्या सेक्शन ए मधील पर्यायवाचक प्रश्न। बोर्डाकडून पेपर फुटल्याच्या बातमीला नकार, अफवा असल्याचा दावा। आणि आता बातमी आहे साम टीव्हीच्या दणक्याची। राज्यामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्यातच आता 10वीचा पहिलाच मराठीचा पेपर जालना आणि यवतमाळमध्ये फुटला होता। साम टीव्हीनं सर्वात आधी बातमी दाखवली होती आणि आता यवतमाळमध्ये साम टीव्हीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। मराठीचा पेपर व्हायरल करणाऱ्याला अखेर अटक करण्यात आली असून यवतमाळच्या महागाव तालुक्यामध्ये कोठारी येथील आदर्श महाविद्यालयामध्ये मराठीचा पेपर केंद्र संचालकानेच व्हायरल केला होता। केंद्र संचालक श्याम तास्के आणि अमोल राठोड या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे। यवतमाळमध्ये साम टीव्हीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळालेला आहे। सर्वात आधी साम टीव्हीने ही बातमी लावून धरली होती। नंतर आता देशासह राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात। 10वीचा मराठीचा पेपर फोडणाऱ्या तिघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। काल जालन्यातील बदनापूर इथं मराठीचा पेपर फुटी प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता। प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचं उत्तर लिहून व्हॉट्सअॅपवर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। संभाजीनगरातील फुलंब्री तालुक्यातल्या पिंपळगावामध्ये मास कॉपीचा प्रकार समोर आलेला आहे। आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची सूचना सीईओंनी दिलेली आहे। सीईओ विकास मीना यांनी आज आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये धाड टाकली। यावेळेस त्यांनी बॉक्स भरून कॉपी आणि गाईड्स वर्गामध्ये आढळून आलेत।
डोंबिवलीमध्ये 10वीच्या परीक्षा सुरू असताना शाळेलगत असलेल्या मैदानावर लाऊडस्पीकरचा मोठा आवाज सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। ग्रीन स्कूलमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत होता। अखेर पोलिसांनी दखल घेताच लाऊडस्पीकर बंद करण्यात आलं। या प्रकरणाबाबत पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मात्र संताप व्यक्त केलेला आहे। नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळाचा विरोध सुरू असलेल्या हिंदुत्ववादी संघटनेचे आंदोलन अखेर 7 दिवसांसाठी स्थगित करण्यात आलेले आहे। 7 दिवसांसाठी आम्ही आमचं आंदोलन थांबवतोय। 7 दिवसांमध्ये कारवाई पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा भाजपा नेत्या देवयानी फरांदे यांनी दिलाय। अनधिकृत दर्ग्यावर कारवाई केल्याने नाशिकमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांना सहकार्य न करणाऱ्यांची धरपकड करण्यात आली, तर नाशिक पोलिसांनी जमाव पांगवण्याचेही प्रयत्न केले। नाशिकमधील अनधिकृत दर्गा पाडण्यात आला। नाशिक प्रशासनानं ही कारवाई केली आहे। यावेळेस हिंदू मुस्लिम संघटनाही आक्रमक झाल्या होत्या। नाशिक शहरामध्ये जमावबंदीचे आदेश असताना सुद्धा विशिष्ट समुदायाच्या नागरिकांनी चौकाचौकात गर्दी केली होती। यावेळेस नाशिक पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात आलं। मुस्लिम आणि हिंदू दोन्ही संघटना समोरासमोर आल्यानं नाशिक शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं। सकल हिंदू मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईला वेग दिला। साधू आणि महंतांची धरपकड केली। महंत अनिकेत शास्त्री महाराजांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं। अनिकेत शास्त्री महाराज यांच्या घराबाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलेला। माजी खासदार नवनीत राणे यांना हैदराबाद कोर्टानं नोटीस बजावलेली आहे। अकबरुद्दीन ओवेसी आणि त्यांचे भाऊ असदुद्दीन ओवेसी यांच्यावर टीका राणा यांनी केली होती। या प्रकरणी 28 फेब्रुवारी रोजी हैदराबाद न्यायालयामध्ये राणा यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। शिर्डीमध्ये धरपकड मोहिमेमध्ये मुंबई पोलीस दलातील एका सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक भीक मागताना आढळलेत। नशेच्या आहारी गेल्यामुळे ही वेळ आलेली आहे, तर गेल्या 10 वर्षांपासून शिर्डीमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती आहे। पार्किंग वाद प्रकरणामध्ये अभिनेता आदित्य पंचोलीला मोठा दिलासा मिळालाय। न्यायालयाने पंचोलीला 1 वर्षाची शिक्षा कमी केली असून चांगल्या वर्तवणुकीच्या जात मुसलक्यावर सोडण्यात आलेले आहे। तसेच पीडित व्यक्तीला 1.5 लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत। पुढील 6 दिवस मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाट बंद राहणार आहे। सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत या कालावधीमध्ये महामार्गावरील जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। जुन्या कसारा घाटामध्ये रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आलेला आहे। संभाजी महाराजांच्या स्मारकाची दुरवस्था झालेली कसबा संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली होती। मात्र हे स्मारक सध्या अखेरची घटका मोजत असल्याचं चित्र आहे। स्मारकाचे दरवाजे, गेट मोडक्या स्थितीत आहेत। अगदी दारुड्यांचाही यावर अड्डा झालेला आहे। बेळगावमधील कन्नड वेदिका रक्षक संघटनेच्या कृत्याचा नाशिकमध्ये मनसेकडून निषेध करण्यात आला। कर्नाटकच्या बसला काळं फासत मनसेनं आंदोलन केलेले आहे। कर्नाटकच्या बसवर जय महाराष्ट्र मनसे लिहित निषेध व्यक्त करण्यात आला। कन्नड वेदिका रक्षक संघटनेनं महाराष्ट्रातील बस चालकाच्या तोंडाला काळं फासलं होतं। भिंगारजवळील आलमगीर परिसराचं नाव आता छत्रपती संभाजी महाराज नगर करण्याची मागणी
पतित पावन संघटनेनं केलेली आहे। औरंगजेबाच्या नावाने नगर शहराजवळील भिंगार परिसरामध्ये आलमगीर नावाची वसाहत आहे। दरम्यान आलमगीर नाव बदललं नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे। कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून राज्य सरकारकडे ईमेलद्वारा हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून आता राज्य सरकार कोल्हापूरच्या हद्दवाढीच्या बाबतीत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सोलापुरात काळ आला होता पण वेळ आली नव्हती या उक्तीचा प्रत्यय आला। रेल्वे रुळावर उतरणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं। अचानक रेल्वे सुरू झाल्यानं ही महिला रुळावरच झोपली, मात्र अंगावरनं रेल्वे गेल्यानंतरही महिला बचावली आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज क्रिकेटच्या मैदानामध्ये भारत पाकिस्तान युद्ध रंगणार आहे। पाकिस्तानला लोळवून क्वार्टर फायनल तिकीट कन्फर्म करण्याची भारताकडे संधी आहे। भारतीय संघाने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यामध्ये बांगलादेशला 6 गडी राखून 90 चांगली सुरुवात केली, तर पाकिस्तानला न्यूझीलंडकडनं 60 धावांनी पराभूत व्हावं लागलं। छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी शिर्केंच्या वंशजांची माफी मागितलेली आहे। गणोजी शिर्केंनी मुघलांना मार्ग दाखवल्याचा उल्लेख छावा चित्रपटात करण्यात आला। यावरनं शिर्केंच्या वंशजांनी चित्रपटावर आक्षेप घेतला होता। त्यानंतर उतेकरांनी शिर्केंच्या वंशजांची माफी मागितली आहे। आमदार संजय गायकवाड यांनी नातीच्या वाढदिवसानिमित्त छावा चित्रपटाचं निःशुल्क आयोजन केलं होतं। बुलढाण्यातील ARD सिनेमा हॉलमध्ये छावा चित्रपटाचं मोफत स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं। यावेळेस असंख्य महिला तरुणांनी छावा सिनेमा बघण्याचा आनंद लुटला। छावा हा ऐतिहासिक सिनेमा बघण्यासाठी सहकुटुंब जा आणि भरपूर सिनेमा बनवणाऱ्यांना भरपूर पैसा द्या असं आवाहन कालीचरण महाराज यांनी केलेलं आहे। असं केल्यास निर्माते उद्या महापुरुषांवर आणि खऱ्या इतिहासावर अधिक सिनेमे बनवतील असं ते म्हणाले। सांगलीच्या दुधोंडीमध्ये ते बोलत होते। इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सामना दरम्यान पाकिस्तानने मोठी चूक केलेली। इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीताऐवजी चुकून भारताचं राष्ट्रगीत लावण्यात आलं। PCBने केलेल्या या चुकीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीतानंतर इंग्लंडच्या ऐवजी अचानक भारताचं राष्ट्रगीत लावण्यात आलं। आता बातमी आहे आज होणाऱ्या एका थरारक सामन्यासंदर्भातली। पाकिस्तानला लोळवा होय तमाम भारतीय क्रिकेट फॅन्सची आज तीच इच्छा आहे, कारण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणांगणामध्ये आज भारत आणि पाकिस्तानमध्ये रंगणारे क्रिकेटचं महायुद्ध। दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुपारी 2:30 वाजता या मॅचला सुरुवात होईल आणि याचाच फायदा उचलत टीम इंडियाला सेमीफायनल गाठायची मोठी संधी आहे। भारताने सलामीच्या मॅचमध्ये बांगलादेशला पराभवाचं पाणी पाजलं होतं, तर आज पाकिस्तानला लोळवलं तर भारताचं सेमीफायनलचं तिकीट जवळपास निश्चित होईल। दुसरीकडे न्यूझीलंड विरुद्ध सलामीच्या मॅचमध्ये पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला। त्यातच जर भारताने आज पाकिस्तानला धूळ चारली तर सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर होईल। तेव्हा पाकिस्तानसाठी आजची मॅच करो या मरोची आहे, तर पाकिस्तानला धूळ चारत चॅम्पियन्स ट्रॉफीमधून त्यांचा गाशा गुंडाळाला अशीच अपेक्षा भारतीय चाहते व्यक्त करतायत। प्रेशर हम पे नहीं है और हमेशा देखिए पाकिस्तान से बाहर वापस आ रहा है खेलने के लिए, इनके लिए वो बहुत सैड पार्ट है कि वो अपनी कंट्री में नहीं खेल पा रहा है और प्रेशर में भी रहेंगे, दबाव में रहेंगे, क्योंकि पहला मैच वो अपनी कंट्री में हारे और पाकिस्तान को, इंडिया को हराना है, तो आसान नहीं होगा उनके लिए। और उन्होंने बहुत अच्छा मैच जीता, पहला मैच जीता बहुत ही, और काफी अच्छे फॉर्म में भी है सारे लड़के, तो एक अच्छा मैच देखने को भी मिलेगा।
महाकुंभमेळ्यामध्ये टीम इंडियाच्या विजयासाठी गंगा आरती करण्यात आली। प्रयागराजमधल्या त्रिवेणी संगमावर भारतीय टीम विजयी होण्यासाठी प्रार्थनाही करण्यात आली। तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये भारताच्या विजयासाठी होम हवन करण्यात आलं। पाकिस्तानला लोळवा हीच आमची अपेक्षा असल्याचं क्रिकेट चाहत्यांनी म्हटलेलं आहे। एका बाजूला कुंभमेळ्यामध्ये टीमसाठी गंगा आरती तर दुसऱ्या बाजूला पश्चिम बंगालमध्ये होम हवनचं दृश्य आपण पाहतोय। तर आता पाकिस्तान विरुद्ध भारताची भिस्त रोहित आणि विराटवर असेल असं मत माजी कॅप्टन दिलीप वेंगसकर यांनी बोलून दाखवलंय। कॅप्टन रोहित शर्मा आणि कोहलीला विराट खेळी करावी लागेल, तसंच भारतीय टीमला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराची कमतरता जाणवेल असंही वेंगसकर यांनी म्हटलंय। दरम्यान भारतीय संघाचे माजी कॅप्टन दिलीप वेंगसकर यांच्यासोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी स्वदेश घाणेकर यांनी पाहूयात। ह्या मॅचमध्ये तुम्हाला की प्लेयर म्हणा सांगायचं असेल तर कोण सांगाल तुम्ही? मला वाटतं रोहित शर्मा आणि विराट कोहलीवरती खूप अपेक्षा आहेत, कारण ते अनेक वेळा इंडिया पाकिस्तान मॅचेस खेळलेले आहेत आणि ते महान फलंदाज आहेत आणि आता सगळ्यात चांगल्या फॉर्ममध्ये पण आहे। रोहितने आता इंग्लंडच्या विरोधात शतक केलं, त्याच्याने विराटने 50 केले होते, तर चांगलं आहे। मला वाटतं की हे दोघे असेल, गिल असेल आणि त्याच्यानंतर फास्ट बॉलर जे असतील, ऑलराऊंडर्स असतील, ते चांगला पराक्रम करतील। काय असेल रोहितचा प्लॅन? कारण तो टेस्टमध्ये आता त्यांनी शेवटच्या मॅचला स्वतःला प्लेइंग 11 बाहेर ठेवलं, हा हे संकेत म्हणावे काय रोहितचे? नाही, मला वाटत नाही। तो एक महान फलंदाज आहे आणि त्याने आधी पण मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत, एकाही मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत आणि तर मला वाटतं की त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत माझ्याकडून आणि प्रत्येक भारतीयाकडनं, आणि त्याने चांगला जर स्टार्ट दिला तर इंडिया चांगला परफॉर्मन्स करू शकेल। तुमची टॉप 4 प्लेयर टीम अशा कोण असतील ज्या सेमीफायनल फायनलपर्यंत जेतेपदाचे प्रबळ दावेदार असतील? ते टॉप 4 कोणी असून दे, परंतु इंडिया पाकिस्तान परत फायनल यायला पाहिजे असं मला वाटतं, कारण ती एक चुरशीची मॅच होते आणि ती मॅच बघायला मला परत आवडेल। तर आता राजकीय विश्वातल्या पाहुयात वेगवान बातम्यांचा वाढावा। परळीच्या शिरसाळ्यामध्ये मुंडे समर्थकांनी सुरेश धसांना काळे झेंडे दाखवले। यावेळेस धसांची गाडी अडवण्यात आली, मात्र प्रयत्न करण्यात आला। दरम्यान गावातील आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। महादेव मुंडेंच्या हत्येमध्ये पोलिसांचा देखील सहभाग आहे, तर बंगल्यावरनं फोन आपल्यामुळे तपास थांबलेला आहे असा गंभीर आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलेल्या दरम्यान सोमवारपर्यंत आरोपीला अटक करा, अन्यथा उपोषण करणार असा इशारा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिलेला आहे। सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील तपास करण्यासाठी पोलिसांनी बालाजी तांदळेची गाडी वापरल्याची माहिती समोर आलेली आहे। तांदळेची स्कॉर्पिओ गाडी डिसेंबर महिन्यामध्ये पोलिसांनी वापरली। तांदळा वाल्मिक कराडचा निकटवर्ती आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्याच्यावर आरोप आहे। दरम्यान कार वापरल्याचं पत्र साम टीव्हीच्या हाती लागलेलं आहे। सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात आल्याची शक्यता आहे। शरद पवार गटाचे मेहबूब इब्राहिम शेख यांनी निवडणूक याचिका दाखल केलेली। याचिकेमध्ये सुरेश धस यांच्यावर धार्मिक कारणावरून मतं मागितल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। सुरेश धस यांच्या निवडीला आव्हान देण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार यांच्यावर भटकती आत्मा अशी टीका केली होती, तर मग आता त्या भटकती आत्म्यास पंतप्रधान कार्यालयाने मोदी यांच्या शेजारी कसं बसू दिलं असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी दिवसभरामध्ये दुसऱ्यांदा स्टेटस बदलले। भगवा गमछा घातलेलं स्टेटस आणि एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट यावरून रवींद्र धंगेकर शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा होत्या, मात्र धंगेकरांनी आता नवीन स्टेटस ठेवलेलं आहे। राजा हरला काय किंवा जिंकला काय, राजा हा राजा असतो, निष्ठेत तडजोड नाही असं स्टेटस त्यांनी ठेवलंय।
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी माजी मंत्री अनिल भाईदास पाटील आणि माजी आमदार लहू कानडे यांची प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी नियुक्ती केली. दरम्यान अनिल भाईदास पाटील यांच्यावर जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्हा संघटनेच्या प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे, तर लहू कानडे यांच्यावर सामाजिक न्याय विभागाची प्रभारी जबाबदारी देण्यात आलेली आहे. ठाण्यामध्ये 24 फेब्रुवारीला पालघरचे पालकमंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार होणार आहे. या जनता दरबाराचं टोकन पूर्वीच 200हून अधिक नागरिकांनी घेतलेलं आहे. या ठिकाणी पाहणी माजी खासदार संजीव नाईकांनी केली असून यावेळेस जनता दरबाराच्या माध्यमातून भाजप शक्ती प्रदर्शन करत नसल्याचं नाईकांचं म्हणणं आहे. कर्नाटक महाराष्ट्राच्या एसटीवर हल्ला करण्यात आल्याचे पडसाद पुण्यातही उमटलेले आहेत. पुण्यामध्ये ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कर्नाटकची बस ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी अडवली. संतप्त कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसला काळं फासलं. यावेळेस कर्नाटक विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेनं कुदळवाडीतील जवळपास 5000 अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवलेला आहे. शेकडो जेसीबी मशीन आणि बुलडोझर लावून 250 एकरवरची बांधकामं पाडण्यात आली. या कारवाईमध्ये अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदाम, भंगार दुकानांचा समावेश आहे. कल्याण आणि डोंबिवली परिसरामध्ये सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले. दिवा परिसरामध्ये महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईला तीव्र विरोध केला जातोय. पुतळ्यांना प्रतिकात्मक फाशी देत नागरिकांनी आपला संताप व्यक्त केलाय. अंबरनाथ तालुक्यामध्ये नद्यांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य वाढत चाललेलं आहे. हीच बाब लक्षात घेऊन गावकऱ्यांनी नदी स्वच्छतेची मोहीम हाती घेतलेली आहे. गावकऱ्यांनी एकत्र येऊन उल्हास नदीच्या उपनदी पात्रामध्ये आज स्वच्छता मोहीम राबवली. या स्वच्छता मोहिमेमध्ये भाजप आमदार किसन कथोरे देखील सहभागी झाले. कोल्हापुरातल्या दौलतवाडी इथं विहिरीमध्ये तब्बल 600 किलो वजनाचा गवा पडला. क्रेन, दोरखंड आणि तज्ज्ञांच्या मदतीने गवारेड्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलं. गव्याला बघण्यासाठी दौलतवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. पिंपरी चिंचवड शहरातील किवळे परिसरामध्ये फायबर सामुग्रीला आग लागली. आगीमध्ये ही संपूर्ण सामुग्री असलेला माल जळून पूर्णपणे खाक झाला. अग्निशामक दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी पोहोचल्यानंतर अग्निशामक दलानं आग आटोक्यात आणली. मालवण तारकर्ली इथं अंघोळीसाठी गेलेले 2 पर्यटक बुडालेत. पुण्यातून हे पर्यटक आले होते. 5 जण अंघोळीसाठी गेले होते. यातील 3घांना वाचवण्यात यश आलं, तर एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले. दरम्यान बुडालेल्या दोघांचा शोध सुरू आहे. तेलंगणा राज्यातील नागरकुर्नूल जिल्ह्यामधील एका बांधकामाधीन बोगद्याचा काही भाग कोसळलेला आहे. या दुर्घटनेमध्ये किमान 6 मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते. दरम्यान ही घटना समोर आल्यानंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिलेले आहेत. राज्यामध्ये आता जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 215वर पोहोचली. पुण्यामध्ये शनिवारी 2 नवीन जीबीएस रुग्णांची नोंद झाली. तरीही प्रशासनाला अजूनही जीबी सिंड्रोमचं ठोस कारण शोधण्यात यश आलेलं नाहीये. दूषित पाण्यातून जीबी सिंड्रोमचा प्रादुर्भाव झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आलाय. मात्र आजाराला प्रादुर्भाव ठरणारा जो जीवाणू आहे तो सर्वच ठिकाणी आढळून येतोय. मात्र पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावर त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. देशामध्ये एकाच वेळी एकाच भागामध्ये एवढे रुग्ण असण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं आरोग्य अधिकारी सांगतायत. आता बातमी आहे तुमची धडकी भरवणारी, कारण चीनमध्ये कोरोनासारख्याच नव्या विषाणू आढळलेला आहे. दरम्यान या विषाणूचं नक्की नाव काय, या विषाणूची वैशिष्ट्य काय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. जगावर पुन्हा कोरोनासारखं संकट. चीनमध्ये आढळला जीवघेणा व्हायरस. चीनच्या व्हायरसनं जग चिंतेत. कोरोनामुळे जगभर मृत्यूचं तांडव घडवणाऱ्या चीनच्या वुहान लॅबमध्ये आता कोरोनासारखाच घातक नवा विषाणू आढळलाय. हा विषाणू चीन बाहेर पसरल्यास संपूर्ण जग पुन्हा एकदा थांबण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे सर्व देशाचं टेन्शन वाढलंय.
मात्र चीनच्या वुहान लॅबमध्ये आढळलेला आणि जगाचं टेन्शन वाढवणाऱ्या विषाणूची वैशिष्ट्य काय आहेत पाहूया. HKU5 हा नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस. हाँगकाँगमधल्या जपानी वटवाघळांमध्ये हा विषाणू प्रथम आढळला. कोविड-19ला कारणीभूत ठरणारा HKU5 हा विषाणू जनावरांमधून माणसांमध्ये या विषाणूचा संसर्ग होतो. SCE2 रिसेप्टरशी संबंधित हा विषाणू माणसांमध्ये पसरण्याचा धोका आहे. हा महाभयंकर विषाणू आढळून आलाय याला साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट आणि शी झेंगली या अभ्यास संस्थेनं दुजोरा दिलाय. तर या विषाणूचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसण्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे या नव्या विषाणूपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्याल पहा. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा. शिंकताना खोकताना नाकासमोर रुमाल ठेवा. आजारी असताना लोकांशी हस्तांदोलन किंवा गळाभेट टाळा. 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यानं या नव्या विषाणूचा मुलांना सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे चीनमध्ये निर्माण झालेला हा नवा विषाणू आपल्या दारावर टकटक करण्याआधी आपण स्वतःची आणि मुलांचीही काळजी घ्यायला हवी. एवढंच नाही तर प्रशासनानंही आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी करायला हवी. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.